आता खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? आर्थिक वर्ष 18 म्हणलंय म्हणजे याचा अर्थ काय रे 2017-18 असं म्हणायचं यांना, बरोबर? 18 म्हणजे 17-18 बरोबर आहे का रे? 17-18 मध्ये चेंजेस झाले का? 16-17 आहे का? 17-18 मध्ये बघितलं आपण रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प विलीन करण्याला बरोबर आहे. अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचं नियोजन आणि नियोजनाचं वर्गीकरण करणं बंद केले. 19 मध्ये बंद केले का रे? नाही. कधी केले? ते पण आर्थिक वर्ष 18 मध्येच केले. दोन्ही बदल 18 मध्येच झाले ना रे. ओके. 18 मध्ये झाले. 18 म्हणजे 17-18 मध्ये. 2017-18 म्हणजे याचा अर्थ कधी विचारलाय बघा. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 मध्ये विचारलाय. आपला तुम्हाला सांगितलंय मी 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच काय रे 2018 हे आर्थिक वर्ष झालं. यामध्ये 3 चेंजेस झाले. अर्थसंकल्प पूर्वी आपण फेब्रुवारीच्या एंडिंगला मांडायचो. आता आपण 1 फेब्रुवारीला मांडतो. पहिला बदल. दुसरा बदल आपण काय केलं रे? रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडण्याची पद्धत आपण रद्द केली. आता वेगळा मांडत नाहीत आपण. आणि तिसरा बदल का रे हे नियोजित खर्च, अनियोजित खर्च वर्गीकरण जे काय आहे, नियोजित आणि अनियोजित खर्च हे देखील रद्द केले. 3च बदल झालेत महत्त्वाचे. व्हेरी इम्पोर्टंट. फक्त 3 बदल. हे दिले का रे? कधीपासून झाले? 18 पासून. इथे 19 दिले बघा मुद्दाम. म्हणजे हे ब चुकीचं आहे. ब चुकीचं आहे तर आपला बरोबर विचारलेला आहे. इथं ब बरोबर बनते हे येणार नाही. आणि इथं ब बरोबर बनते हे येणार नाही. वरीलपैकी कोणतंही नाही. तर पहिला बरोबर आहे. म्हणजे हे येणार नाही. राहिलं का रे? फक्त अ बरोबर. ओके.